नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेत मी समोर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर तो तसा प्रश्न नेहमी विचारला जातो बघा. सिंपल क्वेश्चन आहे. 51 ते 93 एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. तर मित्रांनो असा प्रश्न आल्यावर काय करायचं बघा, ह्या दोन संख्यांची वजाबाकी करायची म्हणजे 93 मधून 51 वजा करायचा. 3तून 1 गेला 2, 9तून 5 गेला 4. तर बघा, तर तुम्ही म्हणाल 51 ते 93 एकूण नैसर्गिक संख्या 42 आहेत. तर नाही मित्रांनो, ह्यांची वजाबाकी केली की त्या वजाबाकीमध्ये 1 मिळवायचा. 42 आणि 1 किती होणार 43. मग एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 43. लक्षात आलं. काय करायचं, दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. आपण अजून एखादा असा प्रश्न पाहूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल बघा. 45 ते 95 एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. तर बघा, 95 मधून 45 वजा करायचे. 5तून 5 गेला 0, 9तून 4 गेला 5, किती आलं 50 आणि 50 मध्ये 1 मिळवायचा. 50 आणि 1 51. मग किती आहेत एकूण नैसर्गिक संख्या 51. ओके. आता पुढे बघा, 57 ते 97 एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. 97 मधून 57 वजा करायचा. 7तून 7 गेला 0, 9तून 5 गेला 4, उत्तर आलं 40. 40 मध्ये 1 मिळवायचं. 40 आणि 1 41. मग एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या 41. कळलं किती झाल्या 41. तर असा प्रश्न आला की हे पटकन असं उत्तर द्यायचं, वजाबाकी करायची, त्या पुढच्या संख्या लिहायची. थँक्यू.